या बुलेटिनमध्ये आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. बेस्ट उपक्रमामध्ये पगाराचा गोंधळ सुरू आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अर्धा पगार ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यामध्ये तर अर्धा पगार रोखीनं दिला जातोय. रोख रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दर महिन्याला मूळ आकारात खेटे मारावे लागतात. हा मनस्ताप थांबवण्यासाठी योग्य नियोजन करून पूर्ण पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेनं केली आहे. वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग इथे बीडीडी चाईंच्या सुरू असलेल्या पुनर्विकासात एकूण 15,600 भाडेकरूंचं पुनर्वसन होणार असून वरळीमध्ये 556 घरांच्या चाव्यांचं वाटप 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळवासियांचं मोठ्या घरांचं स्वप्न त्यामुळे पूर्ण होणार आहे. मुंबईतील पुनर्विकास होणाऱ्या अनेक चाळी आणि वसाहतींमधील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवण्यात येतं. त्यानंतर बिल्डर पुनर्वसनाचं काम हाती घेतो, पण ट्रान्झिट कॅम्पचं भाडं थकवतो. याच पार्श्वभूमीवर बिल्डरनं भाडं देण्यासोबतच हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी लवकरच कायदा केला जाणार आहे. ठाण्यातील हरित आणि नाविकास क्षेत्रामध्ये तब्बल 6,426 अनधिकृत बांधकामं उभी राहिल्यामुळे धक्कादायक वास्तव पालिकेच्या सर्वेक्षणात उघड झालंय. यामध्ये सर्वाधिक 4,365 बांधकामं कळवा भागात झाली आहेत. महामुंबईमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सीवरती आरटीओनं कारवाईचा बडगा उगारलाय. आरटीओच्या मुंबईतील 20 विशेष पथकांनी एकाच वेळी मुंबईमध्ये वाशी, ठाणे, वसई आणि पनवेलमध्ये संयुक्त कारवाई करत 123 चालकांवरती 78 बाईक टॅक्सी जप्त करत कारवाई केली आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. मागील 4 वर्ष बंद असलेल्या वनराणी टॉय ट्रेनची सेवा लवकरच सुरू होणार आहे. विस्टाडोमचं नव्या रंगात आणि नव्या रूपात वनराणी पुनरागमन करणार आहे. देशविदेशातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. आता त्यांना निसर्गरम्य पर्यटन स्थळांपुरतं मर्यादित न राहता शहरामध्ये सुद्धा टुरिस्ट होम, होमस्टे, पर्यटन विला आणि पर्यटक अपार्टमेंट स्वरूपात राहण्याची सुसज्ज आणि संस्कृतीशी जोडलेली निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या या नव्या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शहरांना आता पर्यटनाचा दर्जा प्राप्त होणार आहे. डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवर प्रवासी संख्या आता दिवसेंदिवस वाढतेय. प्रवासी संख्येनं 3,11,000 प्रवाशांचा नवा उच्चांक गाठलाय आणि यातून प्रवाशांची मेट्रोच्या प्रवासाला पसंती वाढताना दिसतेय. देशातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये मुंबईला टॉप शहरांच्या यादीत स्थान मिळालं नसलं तरी 33व्या क्रमांकावरती मुंबईला स्थान मिळालंय. मागील वर्षी मुंबई 37व्या क्रमांकावरती होती. मुंबईची पूर्णतः पिछेहाट झाली नसली तरी विशेष सुधारणा झाली नसल्याचं निकालावरनं दिसून आलंय. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई पालिकेनं सुपर स्वच्छ लीग नामांकन मिळवलेलं आहे. 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये हा बहुमान मिळवणारी नवी मुंबई राज्यातली एकमेव पालिका ठरली आहे. तर मीरा भाईंदर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं महामार्गावरती ITMS यंत्रणा बसवली आहे. याला येत्या शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 27,76,000 वाहनांवरती दंडात्मक कारवाई झाली. त्यातून 470 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. महानगरात 90% अधिक खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. त्याचप्रमाणे मुंबई शहर आणि जिल्ह्यातील सर्व महापालिका शाळांमध्ये हे काम पूर्ण झालं असून उपनगरातील पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या CDOE तर्फे चालवण्यात येणाऱ्या MMS आणि MCA या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी आता 31 जुलैपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवरती अर्ज करता येईल. इयत्ता 11वीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीमध्ये राज्यातील एकूण 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयं मिळालेली आहेत. या फेरीत पुणे विभागातील जवळपास 43,702 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेतनं व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नियामक प्राधिकरणानं त्यांचे प्रवेश मंजूर केलेत की नाहीत हे आता तपासता येणार आहे. फ्लाय 91 या कंपनीकडनं 9 जुलैपासून गोवा सोलापूर मार्गावरती विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या मार्गावरती 1,414 प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सध्या पावसाळ्यामुळे सर्वच मार्गांसाठी फ्लाय 91 कडनं मॉन्सून ऑफर सुरू झाली आहे. ही ऑफर कंपनीच्या सोलापूरसह इतर मार्गावरती सुरू आहे. निवडणुकीच्या कामांना पाठवू नका. शासनाच्या निर्णयानुसार शिक्षकांना फक्त अध्यापनाचंच काम द्या. या मागण्यांसाठी शिक्षकांनी पालिकेच्या शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलं.
वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावरती उभारण्यात आलेला राज्यातला पहिला काचेचा पूल पर्यटकांसाठी तुर्तास बंद करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अपूर्ण असलेली कामं पूर्ण करण्याकरता बंद ठेवलाय. पर्यटकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. सह्याद्रीच्या कड्यावरनं फेसाळणारा असनीय घारपी मुख्य रस्त्यालगतचा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. नीरव शांतता, आल्हाददायक वातावरण आणि हिरव्यागर्द वनराईतील या धबधब्याकडे आता जिल्ह्यातीलच नव्हे तर गोव्यातले पर्यटक सुद्धा पावलं वळवत आहेत. तर बांदा दाणोली या जिल्हा मार्गावरील बिलवडे तिठा इथून 17 किलोमीटर अंतरावरती हा मनमोहक धबधबा आहे. नागद्वार यात्रेसाठी नागपूरमधनं भाविक रवाना झालेत. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगातील पचमढीमध्ये नागपंचमीला ही नागद्वार यात्रा भरते. यंदा 19 जुलै ते 29 जुलैपर्यंत ही यात्रा असणार आहे. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला वॉर्डमधील लिफ्ट 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे महिला रुग्णांची गैरसोय होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र लिहिण्यात आलंय. एका बाजूला राज्य सरकार दारूवरती कर लादत असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील एका गावानं मात्र गावात कायमची दारूबंदी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील अंबावडे गावानं महिलांचं मतदान घेत दारूबंदी केली आणि यानंतर महिलांनी गावात जल्लोष केला. जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावात ग्रामपंचायतीजवळ असलेल्या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलाय. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे गुरांचं आरोग्य धोक्यात आलंय. जळगावच्या यावल रावेर प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं. माजी नगराध्यक्षांनी प्रांत अधिकाऱ्यांनाच अरेरावीची धमकी दिली आणि अरेरावी करत धमकी दिली. या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. माजी नगराध्यक्षांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. साताऱ्याच्या वाईजवळच्या कुसगावमधील मंत्रालयापर्यंतचा लॉंग मार्च काढण्यात आला. गावाजवळ सुरू असलेल्या ब्लॅक जेम स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. अहिल्यानगरमध्ये आरपीआय आठवले गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जामखेडच्या सातक येथील चेतना सेवा संस्था यांच्या नर्सिंग, फार्मसी आणि पॉलिटेक्निक कॉलेजनं शासनाची दिशाभूल करून बनावट पद्धतीनं 4 वेगवेगळी कॉलेजेस मंजूर करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. शिंदे समितीनं तपासणी करून मराठा समाज बांधवांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलंय. एका भावाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय. मात्र तेच पुरावे अमान्य करत दुसऱ्याचा अर्ज नामंजूर करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान यात बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनानं अशा महिलांचा शोध सुरू केला आणि जिल्ह्यातील सुमारे 26,927 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिलाय. सांगलीतील वसगडेमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावरती बसून आंदोलन केलं. जमिनीच्या मोबदल्यासाठी मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. उजनी धरणामध्ये सध्या दौंडवरनं 11,000हून अधिक क्युसेकची आवक जमा होते. धरण सध्या 95% भरल्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनीतनं भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून तो 15,000 क्युसेक करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वेगानं वाढलाय. कोयना धरणात सुद्धा 1.5 महिन्यात जवळपास 63 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर 3.5 टीएमसी पाणी विसर्गाद्वारे सोडण्यात आलंय. सध्या कोयना धरणात 77 टीएमसी पाणीसाठा आहे. नागपूर ते नाशिक रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने खुशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेन ऑन डिमांड योजनेच्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या मार्गावरती 2 एकेरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला असून 23 आणि 24 जुलै रोजी या गाड्या धावणार आहेत. कर्नाटक सरकारनं मल्टिप्लेक्सपासून 1 पडदा चित्रपटगृहांपर्यंत सर्वांना कोणत्याही भाषेतील चित्रपटासाठी कमाल तिकिटांची किंमत ही मनोरंजन करासह 200 रुपये करण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारे सिनेमांच्या तिकिटांची किंमत कमी केली जाऊ शकते का असा सवाल नागरिक विचारत आहेत. 12 जून 2025ला एअर इंडियाचं विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करता अवघ्या काही सेकंदात कोसळलं. या अपघातानंतर एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवली होती. परंतु येत्या 1 ऑगस्टपासून थांबवण्यात आलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणं पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहेत.